नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्राची कुलस्वामिनी ऐ तुळजा भवानी, महाराष्ट्राचा दांता राजा श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर मौलाना आझाद, हिंदू हृदय, हिंदू सम्राट, मराठी अस्मितेचे महानबिंदू, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आज पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व पक्ष, विठ्ठल परिवार आणि पंढरपूर शहरातील तमाम मतदाराच्या वतीनं आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उभा असणाऱ्या प्रणितताई भालके याला प्रचंड मतानं निवडून काय झाले निवडून द्या म्हणून आपण सर्व या ठिकाणी सभा घेतोय. काल या ठिकाणी सभा झाली. सभेमध्ये पालकमंत्र्यांनी अतिशय गमती करत गेले. पालकमंत्री साहेबांना माहित नाही की आपलं सरकार बनवण्यासाठी दोन कुबड्या बरोबर आहेत, शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची, आणि त्या पक्षातले लोक देखील या पॅनलमध्ये आहेत. मी गेले 40 वर्ष 50 वर्ष शिवसेनेचं काम करत असताना 1995 मी सत्तेचा फायदा घेतला. ही कॉटेज हॉस्पिटल आमदार परिचारक साहेब, कैलासवासी परिचारक साहेब असताना त्यांनी गोपाळपूरच्या 65 एकरात झालं पाहिजे, आणि त्या आरोग्यमंत्री माझा मित्र, माझा बॅचमेट असल्यामुळं मला कॉटेज हॉस्पिटल माझ्या विभागातच झालं पाहिजे, आणि ती पहिलं काम मी त्या ठिकाणी केलं. चीफ ऑफिसर यांचा एक गुलाम होता, त्याला बदलून टाकला आणि सोनवणे नावाचा, जीवन सोनवणे नावाचा अधिकारी मी बदलून घेतला, आणि सोनवण्याला सांगितलं की कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लाव. ही जिजामाता उद्यान ही माझ्या काळामध्ये उभा राहिलं, शॉपिंग सेंटर उभा राहिले, रस्ते उभा राहिले, गटारीचे वरचे झाकणं उभा राहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापाशी बसलो, 2 अधिकारी घेऊन, 2 एसे होते, एक सोडल साहेब आणि भालेराव साहेब. चंद्रभागा वाहतीय, पाणी सोडलं की 10 मिनिटात थांबत नाही, खाली जाते, अलमट्टीच्या धरणापर्यंत जाते. पंढरपूर तालुक्यापासून, माढा तालुक्यापासून खाली मंगळवेढ्यापर्यंत, पण खाली दक्षिण तालुका असू द्या, उत्तर तालुका असू द्या, या तालुक्याचा याचा फायदा काय. त्या अधिकाऱ्यापासून बसून त्याने एक प्रोजेक्ट तयार केला, आणि पहिल्यांदा 20 किलोमीटर अंतरावर एक बंधारा झाला पाहिजे, पूल कम बंधारा झाला पाहिजे. ते सर्व बंधारे माझ्या काळामध्ये मी मंजूर करून घेतले. 4 कोटी 5 लाखाचा, 3 कोटी 5 लाखाचा हे बंधारे झाल्यामुळं शेतीला पाणी, उद्योगाला पाणी आणि पिण्याला पाणी देण्याची योजना. या योजना घेऊन मी मला कोणत्याही पदावर नाही, मी कुठं आमदारकी लढवलं नाही, नगरपालिका लढवलं नाही, कुठं कोणतीही पद नाही. विकास हा होतो. अनेक समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. नैसर्गिक आपत्ती कोसळली, त्या ठिकाणी जनतेच्या गोरगरिबाची सेवा करत राहिलो. आणि आमच्या समोरल्या पार्टीचे नेते म्हणतात मी IPS अधिकारी आणलाय, मी IPS अधिकारी आणलाय. अरे कुणाला दम देतोय? IPS अधिकारी आणलाय. मी 2 नंबर धंदे, गुंडगिरी चालू देणार नाही. जरा पाठीमागे तुझ्या बघायची होते किती गुंड मवाली पाळलेत. अरे 2 नंबर धंदे करणारे कोण आहेत? कुळी आहे, वडर आहे, हरिजन आहेत, मातंग आहेत. हे गोरगरीब जवळजवळ पंढरपूर शहरातले 15,000 तरुण हाताला विद्यापीठात
कॉलेजच्या विद्यापीठाच्या नोकऱ्या मिळत नाही म्हणून आपले उपजीवन जगण्यासाठी काही ना काही उद्योग करून जगत असताना त्या 40,000 पंढरपूरच्या नागरिकाच्या पोटावर पाय देण्याचं पाप तू केलं. तर सामान्य जनतेला आज पंढरपूरमध्ये MIDC नाही, कोणत्या तरुणाला काम दिलं? आमचं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर, नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर गजानन महाराजाच्या धर्तीवर, बालाजीच्या धर्तीवर ह्या पंढरपूरचा विकास एक आगळ्या वेगळ्या विचारानं, कुठेही तुम्हाला धूळ खड्डा बघायला मिळणार नाही, वृक्षारोपण कुठेही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने या धर्तीवर पंढरपूरची सेवा केली जाईल. इथून 90 किलोमीटर सांगोल्याला पाईपलाईन गेली, 2 टाइम पाणी, 2 टाइम पाणी. काकाला वळसाण गावाला काय म्हणतात की मराठीमध्ये, काकाला कळसाण गावाला वळसा, उशाला नदी आहे हो, नदी उशाला आहे. आणि उशाला नदी असताना आम्हाला 7 ते 8 एकच तास, एका कुटुंबामध्ये जर 40, 50, 30, 35 माणसं असले, मग त्याने कपडे कुठं धुवायचे, प्यायचं पाणी कुठं भरायचं, आंघोळीला पाणी कुठून आणायचं, आणि मग वारीतनं 4 पाहुणे आले असते, 4 नातेवाईक आलेले असतात. ही दुर्दैव अवस्था तुम्ही गेल्या 30, 35, 40 वर्षामध्ये करून 2 टाइम पाणी स्वच्छ देत नाही तुम्ही. कर जवळजवळ 30 कोटी रुपये वर्षाला निधी कर गोळा करता, आणि या सगळ्या खर्चाला फक्त 13 कोटीमध्ये खर्च होतो. परंतु आज तागायत पंढरपूरचा विकास यांनी साध्य केला नाही. ते म्हणतात दहशतवादी पंढरपूर म्हणतात. साऱ्या पंढरपूर शहराच्या नागरिकाला, सगळ्या तालुक्याला माहित आहे, तुमच्या विरोध कोण जर एखादा उठला, सुपाऱ्या देऊन त्याला संपवताय. मग गुंड कोण हे सांगायची वेळ माझ्यावर आणू नका. आणि काय सांगताय, मी एवढ्या लोकांना चेअरमन केलं. मी एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये बघितलं, दादा कैलासवासी रामभाऊ बागल मला भेटले होते. रामभाऊ बागल भेटल्यानंतर मी रामभाऊला म्हणलं, अभिनंदन, तुम्ही पांडुरंगचे चेअरमन झाला. आता काय तुम्हाला किती बी काटा मारणार, किती बी साखर गायब होणार, किती बी मोलाशी निघणार काय? त्यांनी म्हणलं, भाऊ आपण एका खोलीत जाऊया म्हणलं. तुम्ही बडबडू नका म्हणला. आम्ही एका खोलीत जेवायला बसलो. अहो चेअरमनचं पत्र द्यायच्या आधी 5 बुकावर, त्या काय चेकबुकावर माझ्या सह्या घेतल्या, एक मोबाईल आणि एक अम्बेसिडर दिले बघा फिरायला. म्हणजे सयाजीराव तुम्ही नेमता. स्वतंत्र विचारांना विकास आणि विचार मांडण्याचा प्रतिनिधी तुम्ही बसला नाही. का ना वसंतनानाला चेअरमन केलं विचारा की त्यांना. का नाही केलं? वसंतनाना तुमचा गुलाम बनणार नव्हता. हा वसंतनाना शेतकऱ्याला न्याय देत होता. म्हणून वसंतनानाचा नंबर आला की स्वतः जाऊन खुर्चीवर बसला. करायला खोट आहे? तुमच्या दारामध्ये असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधीमध्ये तुमच्या दारातले गुलाम असल्यासारखं वागवता. पण तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये स्वतंत्रपणानं वार्डाच्या कान्याकोपऱ्यातला, गल्ली बोळातला विकास करणारा नगरसेवक आम्ही तुमच्या पुढे देतोय. 34 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आहे. सर्व ठिकाणी रिक्षा आहे आणि काही ठिकाणी नारळ आहे, बॅटरी आहे, सफरचंद आहे, फॅन आहे आणि कुठेतरी एक कपाट आहे वाटतं. फॅन आहे ना? हा, अशा काय चिन्ह सगळ्या उमेदवारांच्या दिलेल्या आहेत. इलेक्शन वैचारिक पातळीवर करा. आमच्या पार्टीकडे पैसा नाही. आम्ही विनंती करतोय, वोट आणि नोट द्या. आणि ही लोक तुमची सेवा करण्यासाठी या नगरपालिकेमध्ये पाठवण्याची तयारी दाखवा.
त्यांचा मलिदा मात्र पालकमंत्री अधिकाऱ्याकडून गोळा करतोय, सरकार देतोय, मुख्यमंत्री देतोय, केंद्र देतोय आणि त्यांनी 10% गोळा केलेल्या नगरपालिकेतला अर्बन बँकेतून पैसा पुरवला जातो। ही लढाई जनतेच्या हिताची आहे, ही गुंडशाही मालकशाहीच्या विरोधात लढाई आहे आणि या लढाईसाठी पंढरपूर शहरातल्या जनतेने एकवटलं पाहिजे आणि एकवटून आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकप्रतिनिधी आपल्या मनासारखे आपल्या सेवा करणारा। या ठिकाणी पंढरपुरामध्ये पाईपलाईन फुटली तर 6-6 दिवस नीट केली जाते, रस्त्यात खड्डे, या अंबाबाई बसण्यात अर्बन बँकेपर्यंत या जरा सायकलीवर मोटरसायकलीवर येस्तोर हाडाच्या दवाखान्यात जायला लागते, कुठं मनक्यात गॅप होतो, मानकुड्यात गॅप होतो, कुठं ना कुठं आदू होतो आणि मग आपल्या बगल बच्चाला ठेके देणं आणि त्यातून भ्रष्टाचार निर्माण करणं आणि स्वच्छ 100% क्वालिटीचं काम केलं जात नाही, केलं गेलं नाही। हे आज पुतळे उभा राहिले ते सगळ्या पंढरपुरामध्ये रात्री अपरात्री सगळ्यांना पुतळे लोकांना वाटतं वारकऱ्याचा स्वाभिमानाचा अपमान करायला लागलाय तुम्ही। या पुतळ्यावरली घाण ह्याच्यासाठी नगरपालिकेमध्ये सेवा उपलब्ध नाही का, टँकर धुणं आणि कर्मचारी पुसणं। आम्हाला नगरपालिका ताब्यात दिल्यानंतर इतर महानगरपालिका नगरपालिकेच्या धर्तीवर भूवैकुंठवासी झाल्यानंतर मेल्यानंतर संपूर्ण त्या माणसाचा नगरपालिकेच्या माध्यमातून खर्च केला जाईल, मुबलक 2 टाइम पाणी दिलं जाईल, आरोग्य चांगलं ठेवलं जाईल। या नाकर्तेपणामुळे गेल्या 30 वर्षापासून पंढरपूरच्या नागरिकाचा दवाखाना बंद पाडला, डिजिटल दवाखाना उभा करून दाखवू, नाना तऱ्हेचे वैद्य डॉक्टर तिथे उभा करू आणि प्रत्येक गरीबाला झोपडपट्टीवाशाला मोफत सेवा देण्याची योजना त्या ठिकाणी आपण हातामध्ये घेऊ, ही योजना हातामध्ये घेऊ। आज तुम्ही सांगताना मला तर एकदा चक्कर आली ती भाषण ऐकताना। इकडून 350 किलोमीटर पाईपलाईन आली, इकडून ड्रेनेज नेलं 900 किलोमीटर, इकडून पाईपलाईन अरे गोपाळपूर ते येसुबाई मेजरमेंट घेतलं तर 5 किलोमीटर, सारा पंढरपुराचं वर्तुळ बघितलं तर 30 किलोमीटर आणि तुम्ही गप्पा 900 किलोमीटरच्या 700 किलोमीटरच्या 300 किलोमीटरच्या मारता। आता तुमच्या उसडोंगा पण रसनाई डोंगा का भुल्ल्यावरच्या रंगा, तुमच्या भूल थापेला आता जनता पंढरपूरची बळी पडणार नाही म्हणून प्रणिताई भालके आणि त्यांची 34 नगरसेवकाची टीम आपण प्रचंड मताने द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।